नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाची बैठक उत्साहात पार पडली. आगामी 10 जून रोजी होणाऱ्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या तयारीसाठी आयोजित या बैठकीत संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राज्याच्या अर्थ खात्याची जबाबदारी द्यावी असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. प्राध्यापक तथा माजी आमदार शरद पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत पक्ष बळकटीकरण आणि आगामी कार्यक्रमांचे नियोजन केले. दादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक नैराश्याचं वातावरण होतं आणि सुनेत्रा वहिनींनी आता कामाला सुरुवात केलेली आहे. पक्षाला 10 तारखेला पक्षाचा स्थापना दिवस साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर धुळे शहर विधानसभा अंतर्गत आणि महापालिका क्षेत्रांतर्गत सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आमचे पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते जोसेफ अण्णा मलबार यांनी या ठिकाणी बोलवली. या बैठकीमध्ये SIRच्या संदर्भामध्ये आपण ज्या काही महत्त्वाची भूमिका आपल्याला बजवायची आहे, मतदार यादीतली बोगस नावं वगळणे, जी चांगली नावं आहेत, जी मतदार आहेत मतदार यादीमध्ये वर्षानुवर्षे यांची नावं राहिली असतील ती नावं वाढवून घेणे आणि या प्रक्रियेवर लोकशाही प्रक्रियेवर अत्यंत डोळसपणे आपण लक्ष ठेवायचं, सहभाग व्यक्त करायचा, हे राष्ट्रीय काम आहे. याच्यात सहभाग नोंदवणे हा एक महत्त्वाचा विषय झाला. पक्षाच्या शहर कार्यकारिणीची या ठिकाणी पुनर्स्थापना करून पक्षाला पुन्हा नव्या जोमाने अजितदादांचा विचाराचा वारसा पुढे घेऊन सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वात काम करायचा संकल्प या ठिकाणी 100-200 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. आणि सगळ्यात महत्त्वाचा ठराव, ज्या गोष्टीवर आमच्या पक्षाचा अधिकार आहे, अजितदादा गेल्यानंतर एक दुःखद प्रसंग होता. सुनेत्रा वहिनींनी शपथ घेतली, परंतु आता सुनेत्रा वहिनींनी काम सांभाळलेलं आहे. मंत्रालयातल्या बैठकांना ते हजर असतात, मंत्रिपदाला उपमुख्यमंत्रीपदाला ते न्याय देत आहेत. आणि म्हणून आम्ही आज एक मुखाने या शहराचा कार्यकर्त्यांनी ठराव केला की एक लाडकी भगिनी योजना ज्या अजितदादांच्या माध्यमातून या महाराष्ट्रात राबवली गेली, ती लाडकी भगिनी आमची सुनेत्रा वहिनी यांना अर्थ आणि नियोजन खातं जे आमच्या हक्काचं आहे, जे राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देणार आहे. आणि हे 3 चाकी महायुती सरकार असताना एका चाकात ते हवा कमी करून हे सरकार चालू शकत नाही. आणि म्हणून कार्यकर्त्यांना, आमदारांना, खासदारांना, पक्ष कार्यकर्त्यांना बळ द्यायचं असेल तर आमच्या हक्काचं अर्थ आणि नियोजन खातं हे सुनेत्रा वहिनींना आमच्या पक्ष स्थापना 10 जूनच्या अगोदर आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी ते तातडीने जाहीर करावं, अशा प्रकारचा ठराव एकमताने आम्ही या बैठकीमध्ये केलेला आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.